लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज सोमवार 29 सप्टेंबर बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3000 रुपये सकाळपासून बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास आता एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केली आहे। आत्ताच तुम्ही न्यूज देखील पाहिली आहे। आज 29 सप्टेंबर त्या ठिकाणी हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की सोमवारी 29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये सोडणार आहोत। आणि त्या ठिकाणी बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द पाळल्याचं पाहायला मिळतंय। आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, म्हणजेच आज सोमवार, उद्या मंगळवार, परवा दिवशी बुधवार असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण करा असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी एक लिस्ट सुद्धा या 12 जिल्ह्यांची आता जाहीर केली आहे। 12 जिल्ह्यांची लिस्ट आज या महत्त्वाच्या 10 बँकांना देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यांनी सांगितलंय की आज सोमवार आहे, 29 सप्टेंबर आहे आणि लाडक्या बहिणींचा सोमवार गोड झाला पाहिजे असे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर आता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 3000 रुपयांची गरज असेल तर आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण सोमवार आज तुमचा गोड होणार आहे। सकाळपासूनच महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी त्यांच्या बँकेमध्ये होऊ लागल्याचं पाहायला मिळालंय। महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सांगू लागले आहेत, आत्ताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला 3000 रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे एकत्रित पाठवलेले आहेत। सकाळी अनेक महिलांना त्या ठिकाणी पहिला 1500 रुपयांचा सप्टेंबरचा मेसेज आला, त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपयाचा मेसेज पुढच्या 10 मिनिटांनी लगेचच आलेला आहे। असं सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये महिलांच्या आता वितरित होऊ लागले आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत, तुम्ही नक्की या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींचा सोमवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे डबल हप्ता म्हणावा लागेल, कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये बँकेत पडण्यास सुरुवात झाली आहे। कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता रक्षाबंधनाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी पण 2 महिन्याचे पैसे एकत्र देणार असं बोललं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त 1500 रुपये मागच्या वेळी बहिणींना आले होते। परंतु आता 3000 रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे या ठिकाणी नवरात्रीचा सण गोड करण्यासाठी समोर त्या ठिकाणी दसरा आल्याने तो सुद्धा दसऱ्याचा सण गोड करण्यासाठी महिलांना आता सणाला पैसे नसतात, त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता 3000 रुपये सोडल्याचं पाहायला मिळतंय। आज 29 सप्टेंबर आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे। आज डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी सोडलाय। आज डबल जो हप्ता तुम्हाला 3000 रुपये सोडलाय तर तो सर्वच महिलांना मिळणार नाही। लक्षात ठेवा, काही ठराविकच महिलांना पैसे मिळणार आहेत, कारण तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे सरकारने जोरदार पडताळणी सुरू केली आहे। अनेक बहिणी अपात्र होऊ लागल्या आहेत, KYC सरकारने करायला लावली आहे, त्यामुळे तुमच्या पण लक्षात चांगलं झालं असेल। लाडक्या बहिणींना या ठिकाणी भीती देखील आता वाटत आहे की आम्ही अपात्र होतोय की काय, कारण सरकारने सोलापूर, यवतमाळ, लातूर अशा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना अनेकांना अपात्र केल्याची बातमी देखील प्रसार माध्यमामध्ये पसरल्याची तुम्ही सुद्धा बातमी नक्कीच पाहिलेली असणार। त्यामुळे नेमका आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आले, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना यामध्ये वगळून काही ठराविकच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये सोडण्यात आले आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे सोडण्यात आले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत, आता तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमचा सोमवार या ठिकाणी गोड करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता सांगण्यात आले सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेत जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाल्या। महिला व बाल विकास खात्याला आता टोटल 7200 कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो, ते जे बोलतात ते 100% करून दाखवतात। आजपर्यंत तुम्हाला 14 हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला त्यांनी बोलल्याप्रमाणे 1500 रुपये पाठवले आहेत। एवढंच की मागे पुढे लेट होत आहे, परंतु महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये एकनाथ शिंदे पाठवतात। ते जे बोलतात तर ते ठाम असतात।
त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल हातात धरून असंच त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघत राहा। आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी केले आता या ठिकाणी बघायचं आहे। आता समोर दसरा येत आहे आणि या दसरा बहिणींचा गोड करायचा उद्देशाने आधीच बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी आता पाठवल्याचं पाहायला मिळतंय। कारण 2 ऑक्टोबरला त्या ठिकाणी दसरा आहे आणि राहिलेत फक्त 2 ते 3 दिवस आणि सणाला बहिणींना पैसे त्या ठिकाणी खर्चाला नसतात। हाच विचार करून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये पाठवल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या बहिणींना वगळून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आले हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत। आज सोमवार आहे 29 सप्टेंबर, लाडक्या बहिणीचा सोमवार गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज मोरपंखी साडी नेसून लाडक्या बहिणी बँकेमध्ये आता गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कारण लाडक्या बहिणींनी आता एक ठरवलं आहे ते म्हणजे पटकन हे 3000 रुपये काढून घेऊन यायचं आणि बाजाराला त्या ठिकाणी करून आणायचं। कारण लाडक्या बहिणी गोरगरीब असतात, त्यांच्याजवळ पैसे नसतात। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आल्या। या नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच हे 3000 रुपये आज सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला माहित आहे ई-केवायसी करायला लावल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक बहिणी अपात्र देखील होऊ लागलेत। त्यामुळे कोणत्या बहिणींना वगळून आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आले। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 मेसेज येईल। डबल हप्ता तुम्हाला येणार आहे। 1500 रुपयाचा पहिल्यांदा येईल आणि 5-10 मिनिटांनी लगेचच तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता असं सांगितलंय। असं सांगून त्यांनी 12 जिल्ह्यांची लिस्ट देखील वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई-केवायसी जरी केली नसेल तरी सुद्धा हप्ता आज तुम्हाला मिळणार आहे। परंतु यामध्ये जर तुमचे उत्पन्न वाढलं असेल सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। कारण काही बहिणींचं काय झाले आधी उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये होते म्हणून ते लाडकी बहीण योजनेसाठी पात्र त्या ठिकाणी ठरल्या होत्या। परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेल्याचं निदर्शनास सरकारला आलं आहे। कारण निवडणुकीच्या आधी जी पडताळणी सरकारने सुरुवातीला केली होती तर ती व्यवस्थित केली नव्हती। कारण त्या ठिकाणी अधिकारी वगैरे निवडणुकीच्या कामाला लागले होते आणि त्यामुळे आता चौकशी कडक करण्यात आल्या। तुम्हाला पण चांगलं माहित आहे ई-केवायसी करायला सांगितल्या, अनेक प्रोसेस करायला सांगितल्या, अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वरती गेले त्यांना तातडीने बाहेर काढा असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या आणि श्रीमंत महिलांना जर हा लाभ जात असेल जर गेला तर गरीब महिलांना हा निधी पैशांचा कमी पडतो आणि गरीब महिलांवर अन्याय होतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलंय। त्यामुळे तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर 1 रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता त्या ठिकाणी येणार नाही। मग आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी कोणती लिस्ट वाचून दाखवल्या 12 जिल्ह्यांची तुम्ही आता इथे लक्ष देऊन पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आज सोमवार 29 सप्टेंबर आहे। लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु केवायसी वगैरे करायला सांगितल्या तसेच अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आता लाभ घेऊ लागल्या होत्या। त्यांना बाहेर काढण्याचं काम आता सरकारने चालू केले। तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी अजिबात लाभ घेतला नाही पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। परंतु महिला अजिबात ऐकतच नाहीत। घरातील 4 जण 5 जण महिला असतात त्या सर्वजण मिळून घरामध्ये लाभ घेत असतात आणि तुम्ही रेशन कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी सरकारला दिलेलं असतं। त्या रेशन कार्डावरती किती महिला आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत हे सर्व त्या ठिकाणी चेकिंग होतं आणि अचानक तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे आपल्या रेशन कार्डावरती जेवढ्या काय महिलांची नावे आहेत त्यापैकी फक्त 2च महिला हप्ता घेऊ शकतात। जर त्याहून अधिक महिला जर हप्ता घेत असतील तर सर्वांचा लाभ कट करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। परंतु महिलांनी काय ऐकलंच नाही शिंदे साहेबांचं। लाभ बँकेत त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला घरामध्ये त्या ठिकाणी 5 जण 6 जण घेत होत्या। त्यामुळे अशा महिलांचा पत्ता या ठिकाणी कट केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितल्याचं पाहायला मिळतंय। बघा
आज सोमवार आहे, 29 सप्टेंबर आहे आणि लाडक्या बहिणींचं या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आलंय। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात आले हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये हे एकनाथ शिंदे साहेबांनी डेबिटचं बटन दाबून आज सोडलेलं आहे। 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये या 10 बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत। या 10 बँकांची आता महत्त्वाची एक यादी तयार करण्यात आली आणि याच 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, कोणत्या 10 बँकांमध्ये या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या नक्की बघायचं आहे। फक्त त्याच 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। मग कोणकोणत्या 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या, त्या बँका कोणत्या आहेत? कारण मागचा जो ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना सोडला होता, तर तो अनेक बँकेमध्ये लेट जमा झाला। त्यावेळी बहिणी नाराज झाल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला लवकर का पैसे सोडले नाहीत। काही महिलांना लवकर मिळाले आणि काही महिलांना लेट हप्ता मिळाला, त्यांना वाट बघावी लागली। त्यामुळे महिलांचा गैरसमज झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला व काही महिलांना हप्ता लेट सोडला। त्यामुळे कोणाला सुद्धा लेट हप्ता जाऊ नये, लवकर हप्ता त्या ठिकाणी बँकेत जावा, अशा बँका त्या ठिकाणी निवडल्या आहेत। मग अशा कोणत्या बँका आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात? बघा, याच 10 बँकांची लिस्ट करण्यात आली आणि त्याच 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची त्या ठिकाणी यादी देण्यात आल्या। लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता आणि 15वा हप्ता म्हणजेच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 1500 आता 1500 असं दोन्ही मिळून 3000 रुपये या ठिकाणी बँकेत सोडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये सोडलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या कोणत्या 10 बँकांना देण्यात आल्या आपण पहिल्यांदा 10 बँका पाहूया। 10 बँकेमध्ये जर तुमची बँक असेल तर तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे, कारण याच 10 बँकेमध्ये आता 12 जिल्ह्यांची लिस्ट त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्यांना सांगण्यात आले की आज कसल्याही परिस्थितीत सोमवार आहे, आज 29 सप्टेंबर आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात यावं असं एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये जेवढा काय एरिया आहे त्या एरियामध्ये जेवढ्या काय बँका आहेत त्या बँकेमध्ये महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो, ते जे बोलतात तर ते फायनल निर्णय घेत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता कोणत्या 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आपण पहिल्यांदा या 10 बँकांची लिस्ट पाहूया आणि त्यानंतर आपण 12 जिल्ह्यांची लिस्ट पाहूया। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। मोबाईल हातात धरून बघत राहा। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आता मोबाईल हातात धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करायचं आहे। आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडल्याचं पाहायला मिळतंय। या 10 बँकेत 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्या, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आता आपण बँका पाहूया। बघा, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँक निवडण्यात आल्या ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला होता, लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आली, ती म्हणजे HDFC बँक। देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे। या बँकेमध्ये 1500 अधिक 1500 3000 रुपये महिलांना या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळीच या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे आता आल्याचं पाहायला मिळतंय। आज मोरपंखी कलर आहे नवरात्रीचा आणि त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळीकडे मोरपंखी कलर त्या ठिकाणी साडी नेसून लाडक्या बहिणी आता पैसे त्या ठिकाणी काढण्यासाठी गर्दी करू लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा आज नवरात्रीचा सण गोड झालाय, त्या ठिकाणी दसऱ्याचा सण सुद्धा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता दुसरी बँक या ठिकाणी निवडण्यात आल्या, तो म्हणजे ICICI बँक। त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ही बँक सर्वात पहिल्यांदा पैसे त्या ठिकाणी पोच करत असते। त्यामुळे आज सोमवार 29 सप्टेंबर पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांना आता या बँकेला त्या ठिकाणी लिस्ट दिल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यानंतर तुमची बँक कोणती आहे बघा, त्यानंतर तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये 12 जिल्हे सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 3 नंबरची बँक निवडण्यात आल्या, ती म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची बँक आहे कोटक महिंद्रा बँक।
कोटक महिंद्रा बँकेत जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींना टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। तुमची जर बँक कोटक महिंद्रा बँक असेल आणि तुम्हाला पुढे सांगणारा या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा आज 1500 सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 टोटल 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली येस बँक। आता येस बँक सुद्धा खूप मोठी बँक आहे। खेड्यामध्ये या बँकांची शाखा जास्त असल्यामुळे बहिणी पटकन खेड्यामध्येच गावामध्ये शाखा असल्यामुळे पटकन बँकेमध्ये जाऊन 3,000 रुपये या ठिकाणी काढत असल्याच्या पाहायला आता मिळू लागला आहे। त्यानंतर आता पुढची बँक निवडण्यात आल्या 4 नंबरची बँक। ती बँक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, तर ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची बँक आहे आता बँक ऑफ बडोदा, सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। या बँकेमध्ये जवळपास 50% बहिणींनी खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व आता बँकेमध्ये ज्या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या त्या एरियामध्ये आता सर्वांना 3,000 रुपये आज पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येऊ लागलेत। त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या तर ती अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे आता इंडियन बँक। आता इंडियन बँकेमध्ये ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळे यामध्ये पैशांचं वितरण लाडक्या बहिणींचं होऊ लागले। पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या बँकेमध्ये सुद्धा आता करण्यात येऊ लागले। ऑगस्ट महिन्याचा हप्ता या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा जमा होत असल्याने लाडक्या बहिणींना वाट बघायला लावू नये यासाठी सरकारने महत्त्वाच्या बँका निवडल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढची बँक कोणती आहे बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या ॲक्सिस बँक। या ॲक्सिस बँकेमध्ये लाडक्या बहिणींनी आता जास्त खातं खोललंय, कारण लाडक्या बहिणींना कर्जासाठी कमी व्याजदरामध्ये ही बँक आता पैसे देते। त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना टोटल 1500 सप्टेंबरचे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आता वितरण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढची बँक आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या ती म्हणजे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आज 3,000 रुपये जमा करण्यात येणार नाहीत। त्यामुळे तुमची बँक कोणती आहे नक्की बघा, कारण फक्त 10च बँका एकनाथ शिंदे साहेबांनी निवडलेत, कारण लवकर हप्ता जमा व्हावा त्यामुळे ही बँक निवडण्यात आल्या। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे। या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना आता टोटल आता 1500 अधिक 1500 3,000 रुपये सोडण्यात आले। कॅनरा बँक। आता कॅनरा बँकेत जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींनी आता आधार कार्ड बँकेला ज्या लाडक्या बहिणीने लिंक केले त्यांना सर्वांना हे पैशांचं वितरण आता करण्यात येणार असल्याची एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही बातमी आता समोर येत आहे। त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती अतिशय महत्त्वाची बँक युनियन बँक। बघा युनियन बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण आता या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती अतिशय महत्त्वाची आहे। बघा त्या ठिकाणी आता बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांनी खातं खोलले त्यांना पैशांचं वितरण आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी या बँकेत देण्यात आल्या। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत पण भरपूर महिलांनी खातं खोलले, ही सुद्धा बँक महत्त्वाची या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढच्या 2 बँक आहेत यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोलले, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये खाता असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। आता तुम्हाला 12 जिल्हे सांगत आहे, इथून पुढे कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। आता बघा 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी जिल्हा। आता बघा परभणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 2 लाखांच्या वरती आहे। त्या सर्वांच्या खात्यावरती आज सोमवार 29 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणी आज खुश होणार आहेत, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती परभणी जिल्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी सकाळपासून महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। बँकेमध्ये स्टेट बँकेत पोस्टात सर्वात जास्त गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमचा परभणी जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आले ते म्हणजे मुंबई शहर जिल्हा। मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही त्या एरियातील बँका असतील त्या बँकेमध्ये आज 3,000 रुपये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पडल्याचं दिसून येईल आणि तुम्ही तुमचं गुगल पे फोन पे सतत चेक करायचं आहे आणि बँकेतून पैसे त्या ठिकाणी काढून घरी घेऊन यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला 2 जिल्हे सांगितले, त्यानंतर तिसरा जिल्हा यामध्ये निवडण्यात आलाय तो म्हणजे वाशिम जिल्हा। आता वाशिम जिल्ह्यात जर विचार केला तर
तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास या ठिकाणी 3,77,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु आता त्या ठिकाणी 50,000 लाडक्या बहिणी आता अपात्र केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि उरलेल्या फक्त 3,27,000 लाडक्या बहिणींना आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी केलं असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3,000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे आता जमा होत असल्याचं पाहायला मिळते। ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्या सर्वांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत आहेत। आता हे झाले फक्त आता तुम्हाला 4 जिल्हे सांगून दिलेत, अजून 8 जिल्हे बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा नंबर आहे जिल्ह्याचा तो म्हणजे 5वा नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। या रायगड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 रुपये अधिक 1500 3,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय त्याच्या साईडचे 2 जिल्हे आहेत ते म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे जवळपासचे जिल्हे आहेत ते म्हणजे नांदेड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड। या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 1500 अधिक 1500 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळते। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांचा आता नंबर या ठिकाणी लागला आहे। सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांचं बँकेला लिंक केले त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी केलं असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा दिवशी 12 जिल्हे आज पैशांचं वितरण होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नक्की करून ठेवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।